हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 6मधील चॅप्टर नंबर 14 बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट मधील प्रॅक्टिस सेट नंबर 35 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी बँक रिलेटेड बेसिक कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. वी नो दॅट बँक इज अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड ऑर्गनायझेशन दॅट कॅरीज आउट द ट्रान्झॅक्शन ऑफ मनी. बँकेमध्ये पैशांची देवाणघेवाण ही चालू असते. अँड वी नीड मनी फॉर मेनी पर्पजेस लाईक एज्युकेशन, हाऊस, बिझनेस अँड मेडिकल ट्रीटमेंट. म्हणजे सपोज वी नीड रुपीज फॉर मेनी पर्पजेस लाईक एज्युकेशन, for house, then for business, then medical treatment. आणि ह्या सगळ्या कंडिशनमध्ये आपण काय करत असतो? बँकेकडून पैसे बॉरो करत असतो. सपोज आपण बँकेकडून 6,000 रुपीज जर बॉरो केले तर हे 6,000 म्हणजेच काय आहेत? प्रिन्सिपल आहेत. इज इट क्लिअर? 6,000 म्हणजेच काय? प्रिन्सिपल. अँड इट इज डिनोटेड बाय लेटर पी. इज इट क्लिअर? तर आपण बँकेकडून जेव्हा पैसे बॉरो करतो तेव्हा बँक आपल्याला काय करत असते? एक्स्ट्रा चार्जेस लावत असते. सो एक्स्ट्रा चार्जेस, सपोज ह्या 6,000ला 10 PCPA हा जर रेट ऑफ इंटरेस्ट असेल, 10 PCPA म्हणजेच काय? पर्सेंट पर ॲनम. म्हणजेच हा पर्सेंट हा एव्हरी 100 रुपीजसाठी कॅल्क्युलेट केला जातो. इज इट क्लिअर? म्हणजे हे आपण असंही लिहू शकतो 10%. इज इट क्लिअर? मग 10%नुसार 6,000 रुपीज जर आपण घेतले तर आपल्याला काय करावं लागतो? एक्स्ट्रा चार्ज बँकेला पे करावा लागतो. तो एक्स्ट्रा चार्ज म्हणजे जी एक्स्ट्रा अमाऊंट आहे तो म्हणजेच काय आहे? इंटरेस्ट आहे. इज इट क्लिअर? अँड इंटरेस्ट इट इज डिनोटेड बाय लेटर आय. ओके. आणि अदर हँड जरी आपण पैसे बँकेमध्ये डिपॉझिट केले तरीही बँक आपल्याला एक्स्ट्रा अमाऊंट ही देत असते. तो म्हणजेच काय आहे? इंटरेस्ट आहे. सो फॉर्म्युला ऑफ इंटरेस्ट I is equal to P, that means principal, into R means rate of interest, into time period. आपण किती वेळासाठी ते पैसे वापरतो आहोत अपॉन 100. आणि अमाऊंट म्हणजे काय? अमाऊंट दॅट मीन्स इट इज डिनोटेड बाय लेटर ए. अमाऊंट म्हणजेच काय? आपण बँकेकडून 6,000 रुपीज घेतलेले आहेत तर हे जे प्रिन्सिपल आहे ते तर आपल्याला परत करावंच लागतं. प्लस हा जो इंटरेस्ट एक्स्ट्रा बँकेने लावलेला चार्ज, एक्स्ट्रा बँकेकडून आपल्याला दिली जाणारी किंवा बँकेकडून घेतली जाणारी जी एक्स्ट्रा रक्कम आहे ती म्हणजेच काय? इंटरेस्ट. इज इट क्लिअर? आपण पैसे डिपॉझिट केले तर बँक आपल्याला इंटरेस्ट देते आणि आपण पैसे बॉरो केले तर आपल्याला बँकेला इंटरेस्ट द्यावा लागतो. आणि ही टोटल दॅट मीन्स पी प्लस आय दॅट मीन्स प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट याची जर टोटल घेतली तर तो काय होतो? अमाऊंट असतो. इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सी दी फर्स्ट क्वेश्चन. ॲट ए रेट ऑफ 10 PCPA what would be the interest for 1 year on ₹6,000. म्हणजे प्रिन्सिपल इथं आहे 6,000, रेट ऑफ इंटरेस्ट 10 PCPA आणि टाईम पिरियड आहे 1 इयर. इज इट क्लिअर? सो गिवन आहे ते लिहून घेऊया. प्रिन्सिपल is denoted by letter P. It is given 6,000 rupees. Is it clear? अजून rate of interest also given. R is equal to 10 PCPA. 10 PCPA that means 10% per annum म्हणजे प्रत्येक 100ला प्रत्येक वर्षाला. इज इट क्लिअर? हा असाही लिहिला जातो 10%. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर टाईम पिरियड
टाईम पिरियड काय आहे 1 इयर. सो आपल्याला इंटरेस्ट हा कॅल्क्युलेट करायचा आहे. दॅट मीन्स क्वेश्चन काय आहे इंटरेस्ट किती असेल. सो वी नो दॅट दी फॉर्म्युला ऑफ इंटरेस्ट I इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. सो सिम्पली आपण व्हॅल्यूज पुट करणार आहोत. प्रिन्सिपल काय आपला 6,000 रुपीज. रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे 10 PCPA आणि टाईम पिरियड काय आहे 1 इयर. सो आपण सिम्पली हे जर कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल बघा 0ला 0 कट होणार आहे. सो 6,000 इंटू 10 इंटू 1 अपॉन 100. हे 2 झिरो या 2 झिरोला कट होतील म्हणजे रिमेनिंग काय राहील 60 इंटू 10. मल्टिप्लिकेशन केलं तर हे 2 झिरो आणि 6 1चा 6. दॅट मीन्स हां इंटरेस्ट आलेला आहे रुपीजमध्ये. इज इट क्लिअर. हा आपला इंटरेस्ट आहे. सो वी कॅन राईट the interest is equal to 600 rupees. Therefore interest for 1 year, interest for 1 year is rupees 600. Is it clear? Then next example. Mahesh deposited rupees 8,650 in a bank at a rate of 6 PCBA. How much money will he get at the end of the year in all? म्हणजे महेशनी बँकेमध्ये पैसे डिपॉझिट केलेले आहेत आणि हे प्रिन्सिपल आहे. म्हणजे एवढे पैसे त्यांनी डिपॉझिट केलेले आहेत आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 6 PCPA आणि टाईम पिरियड आहे 1 इयर. तर वर्षाच्या शेवटी महेशला टोटल रक्कम किती मिळेल. इज इट क्लिअर. सो गिवन आहे ते लिहून घेऊया. प्रिन्सिपल इट इज डिनोटेड बाय लेटर P. इट इज गिवन 8,650 रुपीज अँड रेट ऑफ इंटरेस्ट that means R, it is 6%. That means 6 PCPA and time period is 1 year. Is it clear? आपला क्वेश्चन काय आहे इन ऑल म्हणजे वर्षाच्या शेवटी सगळे मिळून किती मिळतील. इन ऑल म्हणजे अमाऊंटसुद्धा आपल्याला फाइंड आउट करायला लागणार आहे. सो इंटरेस्ट पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल आणि त्यानंतर अमाऊंट फाइंड आउट करावी लागेल. सो पहिल्यांदा इंटरेस्ट फाइंड आउट करूया. इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. प्रिन्सिपल किती आहे 8,650 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट 6% and टाईम पिरियड 1 अपॉन 100. सो 0ला 0 कट होईल. हा एक 0 आणि हा एक 0 जर कट केला तर आपण इथं जर ऑब्झर्व केलं तर युनिट प्लेसला 5 आहे आणि इथं 0 आहे. सो आपण 5नी कट करू शकतो. 5 2चा 10. इज इट क्लिअर. आणि त्यानंतर काय होईल 5 1चा 5 3 राहिले. त्यानंतर 5 7चा. इज इट क्लिअर. 5 7चा 35 1 रिमेनिंग आणि हे 5 3चा 15. म्हणजेच काय राहील 173 इंटू 6 अपॉन 2. 2 1चा 2 2 3चा 6. त्यानंतर यांचं मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊया. 173 इंटू 3 काय येईल 3 3चा 9 अँड 7 3चा 21 म्हणजे काय येईल 590 रुपीज. हा काय आलेला आहे इंटरेस्ट आलेला आहे. हां इंटरेस्ट आहे. सो आपल्याला आता
अमाऊंट फाइंड आउट करावी लागणार आहे. We know that the amount is denoted by letter A. Amount A is equal to principal plus interest. So values put करूया. A is equal to principal काय आहे गिवन आपलं 8,650 प्लस इंटरेस्ट आत्ताच आपण फाइंड आउट केला 519. यांचे ॲडिशन घेऊया. 0 + 9 9, 5 + 1 6, त्यानंतर 5 + 6 11 आणि 1 + 8 दॅट मीन्स 9. हे काय आलेले आहे रुपीजमध्ये आपली अमाऊंट आलेली आहे. इज इट क्लिअर? ही टोटल अमाऊंट आलेली आहे. म्हणजे वर्षाच्या शेवटी महेशला 9,169 रुपीज मिळतील. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफॉर Mahesh will get rupees 9,169 at the end of the year. Is it clear? Then next example, third one. See, Ahmad Chacha borrowed rupees 25,000 at 12 PCPA for a year. What amount will he have to return to the bank at the end of the year? म्हणजे अहमद चाचांनी 25,000 हे बॉरो केलेले आहेत 12 PCPA या रेटनी बॉरो केलेले आहेत 1 इयरसाठी. सो एंडच्या शेवटी ते बँकेला किती रिटर्न करतील? इज इट क्लिअर? सो गिवन आहे ते आपण लिहून घेऊया. प्रिन्सिपल P 25,000 एवढे बॉरो केलेले आहेत 25,000 रुपीज. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? रेट ऑफ इंटरेस्ट R इज इक्वल टू 12% आहे. 12 PCPA आहे आणि टाईम पिरियड हा 1 इयर आहे. टाईम पिरियड इट इज 1 इयर. सो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इंटरेस्ट आणि अमाऊंट ऑल्सो. इज इट क्लिअर? सो इंटरेस्ट फाइंड आउट करूया. I इज इक्वल टू वी नो दॅट दी फॉर्म्युला P into R into T upon 100. So values put करूया. प्रिन्सिपल 25,000 into rate of interest 12 into 1 upon 100. तर या 2 झिरोला हे 2 झिरो कट होतील. इज इट क्लिअर? म्हणजे आपलं राहणार काय 250 into 12. तर 12 झिरोचा 0. इज इट क्लिअर? नंतर 12 5चा 60 अँड 12 2चा 24 + 6 म्हणजेच काय होईल 30. इज इट क्लिअर? म्हणजे हा काय आलेला आहे इंटरेस्ट आलेला आहे रुपीजमध्ये. इंटरेस्ट इज इक्वल टू 3,000 रुपीज. तर आपल्याला अमाऊंटसुद्धा फाइंड आउट करावी लागणार आहे. सो अमाऊंट A इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. इज इट क्लिअर? व्हॅल्यूज पुट करूया. प्रिन्सिपल किती आहे 25,000 प्लस इंटरेस्ट आत्ताच आपण फाइंड आउट केला 3,000. तर ॲडिशन घेऊया. अमाऊंट इज इक्वल टू हे 30 आणि हे 30 ॲज इट इज येतील आणि 25 + 3 दॅट मीन्स 27.
8. Amount 28,000 rupees. Is it clear? So we can write therefore Ahmad Chacha will have to return rupees 28,000 to the bank at the end of the year. Is it clear? अहमद चाचा हे 28,000 हे वर्षाच्या अखेरीस पे करतील बँकेला. Then see the last one, fourth one. Kisan Rao wanted to make a pond in his field. He borrowed rupees 35,250 from a bank at an interest rate of 6 PCPA. How much interest will he have to pay to the bank at the end of the year? म्हणजेच काय, किसान रावांनी बँकेकडून 35,250 रुपीज बॉरो केलेले आहेत आणि त्याचा रेट काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट इज 6 PCPA. सो आपल्याला इंटरेस्ट इथं फाइंड आउट करायचा आहे. सो गिवन आहे ते आपण लिहून घेऊया. द प्रिन्सिपल that is P is equal to 35,250 rupees. Then rate of interest that is R is 6%, that is 6 PCPA. Is it clear? And time period is for 1 year. सो आपल्याला इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. इंटरेस्ट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. देन वी नो दॅट द फॉर्म्युला ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाइम पिरियड अपॉन 100. सिम्पली आपण व्हॅल्यूज पुट करणार आहोत. प्रिन्सिपल काय आहे, 35,250 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, 6 PCPA इंटू टाइम इंटरवल 1 अपॉन 100. या झिरोला हा झिरो कट होईल. सो आपलं काय राहणार आहे, 3525 इंटू 6 अपॉन 10. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर युनिट प्लेसला 5 आहे आणि इथं 0 आहे. सो 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण इथं लावू शकतो. 5 2चा 10 अँड 5 7चा 35, 5 0चा अगेन 5 5चा 25. जे आपलं रिमेनिंग काय राहील, 705 इंटू 6 अपॉन 2. अगेन 2ने आपण कट करू शकतो. 2 1चा 2, 2 3चा 6. इज इट क्लिअर? आता 705 दॅट मीन्स 705 इंटू 3 हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. सो काय, 3 5चा 15, हा 0 आहे दॅट मीन्स 1 अँड 7 3चा 21. इज इट क्लिअर? हे रुपीज आलेले आहेत. म्हणजे हा आपला काय निघालेला आहे, इंटरेस्ट निघालेला आहे. आणि आपल्याला या वर्ड प्रॉब्लेममध्ये इंटरेस्टच फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. सो वी कॅन राईट therefore Kisan Rao will have to pay an interest rupees 2,115 to the bank at the end of the year.
इज इट क्लिअर? इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.